नाशिकच्या गंगापूर धरणालगत गंमत जम्मत हॉटेलच्या मागे सावरगाव रोडवरील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले स्वयंभू असं अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर आजही आपली ऐतिहासिक साक्ष देत उभे आहे। पहिला कुंभमेळा याच ठिकाणी गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर झाला। मात्र शैव आणि वैष्णव साधूंच्या वादाने हा कुंभमेळा रक्तरंजित ठरला। त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी या ठिकाणी हा कुंभमेळा विभागला गेला असे सांगितले जाते। मात्र संगमेश्वर महादेव मंदिर आजही आपला ऐतिहासिक धार्मिक वारसा जपत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सावरगाव व गंगावरे ग्रामस्थांच्या मार्गदर्शनात हरिभक्त पारायण संजय महाराज सूर्यवंशी हे या अतिप्राचीन अशा धार्मिक स्थळाची देखभाल मोठ्या भक्तिभावाने करीत आहेत। या अनुषंगाने येत्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून या महाशिवरात्री निमित्त संगमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरिभक्त पारायण संजय महाराज सूर्यवंशी यांनी केले आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुहे नमः। गोपाल कृष्ण भगवान महाराज की जय, संगमेश्वर भगवान की जय। आज आपण संगमेश्वर मंदिराच्या तर्फेने आपण संगमेश्वर आधी सतयुगामध्ये आजपर्यंत आलेला इतिहास आहे। इथला पेशव्यांच्या काळात वाटणीपत्रक झालेलं असून इथं आधी नाशिकचा पहिलं कुंभमेळा इथंच भरायचा। त्याच्यानंतर पाठीमागे चक्रतीर्थ आहे आणि सर्वात मोठं म्हणजे सांगायचं असलं तर इथं काळभैरव, तर मी तुम्हाला दाखवलंच काळभैरवचं मंदिर आहे। त्याच्यानंतर मंजुबाचं मंदिर आहे, प्रभू दत्तांचं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे संगमेश्वर महादेव हे स्वयंभू पिंड आहे। ही काही कोणी राजा महाराजांनी बसवलेले नाही, ही स्वयंभू पिंड आहे। त्याच्यानंतर इथं मंदिरासाठी व्यवस्थित जागा आहे पूर्ण आणि ग्रामस्थ गंगावरे व सावरगाव हे दोघी गावांनी ह्या मंदिराचा देखभाल करतात आणि ग्रामस्थ पूर्ण सावरगाव चे ग्रामस्थ व गंगावरेचे पूर्ण ग्रामस्थ इथं मदत करतात, कार्यक्रमाला येतात, साफसफाई करू लागतात आणि प्रत्येक सणाला येत राहतात ते ग्रामस्थ। त्याच्यामुळे गावाच्या वतीने इथं मला सेवेसाठी नियुक्त केलेले पूर्ण गावाच्या ठरावाने। तर बाबा मंदिरात कोणी महाराज असावा बा असं म्हणून पूर्ण गावाने एकजुटीने दोघं गावांनी सांगितलं तर महाराज तुम्ही ही सेवा करा म्हणून मी या सेवेला आज मला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर सालाबादाप्रमाणे आम्ही महाशिवरात्री चांगल्यापैकी साजरी करत असतो। मिरवणूक असते इथून संगमेश्वर पासून तर सावरगाव व गंगावरे या दोघी गावांना इथून मुकुट पालखी मिरवणूक असते। त्याच्यानंतर अन्नदान असतं, महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही। इथं जे काही साधू संत येतात त्यांना ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा आदर सत्कार केला जातं, सालची रिपर। त्याच्यामुळे संपूर्ण जे काही हा वारसा आजपर्यंत चालून आलेला आहे ते इथं सावरगाव व गंगावरे दोघा गावांचा हा त्यांचा पारंपरिक पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं हे मंदिर आहे त्यांच्याकडे। आणि समदे जे आजपर्यंत आपल्या मंदिराचा इतिहास सांगायचं गेलं तर नाशिककरांना अजून कोणालाच माहीत नाही हे मंदिर। बरेचसे नाशिककर जेव्हा येतात ते नवीन तर ते म्हणतात आम्ही बाबा इथं पहिल्यांदाच आलो, आम्हाला माहीत नव्हतं एवढं भारी जागा। पण माझं कळकळीचं विनंती आहे पूर्ण ज्यांनी आता या दादांच्या माध्यमातून मी समध्यांना कळवते आणि आमंत्रण पण देते महाशिवरात्रीचं। ते समध्यांनी पूर्ण नाशिककरांनी इथं भेट द्यावं व नगरसेवक, आमदार, खासदार समध्यांना मी कळकळीची विनंती करून सांगतो समध्यांनी या जागेला भेट द्या। आणि अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर हे कुठे गंमत जम्मतच्या एकदम स्टॉप शेजारी JIT कॉलेज आहे, आम्हाला मोठा स्पॉट गंमत जम्मत आहे त्यांच्या शेजारी आहे। आपण बॅनर पण तिथं पाटी पण लावलेली। त्याच्यानंतर समध्या नाशिककरांनी जर एकजुटीने आले आणि समध्यांना इथं समध्यात म्हणजे
शांतता पण मिळते मनाला. आणि आपले पूर्वज एवढे हजारो मोजता येणार नाही, प्रत्येक ठिकाण तीर्थाचं महिमा वेगळं आहे. आता गडावर आपण गेलो तर तिथं वानरांचा वास आहे, पण इथं दुसरा पक्षी कोणताच दिसणार नाही, हजारो मोजता येणार नाही एवढे कावळेच आहेत. आपल्या पूर्वजनांना पूर्वज आपले जर शांत जर करायचे असतील तर ही जागा एकदम अतिउत्तम आहे. समध्यांनी आलं पाहिजे. कावळ्यांना शेव भात, दही भात, काळी तिळी असं ज्याच्या आपण याच्याने द्यायला कुठं आता कावळे नाही गंगेवर, तर इथं एवढे हजारो कावळे आहेत. त्यांना समध्यांनी नाशिककरांनी शेव त्यांच्या पद्धतीने दिलं ते अतिउत्तम राहील. भरपूर म्हणजे या मंदिराचा इतिहास आहे. थोडक्यात सांगणं म्हणजे समध्यांना माझी कळकळीची विनंती आहे आणि नम्रतेपणे सांगतो, ते समध्यांनी आपल्या याला महाशिवरात्रीला उपस्थित राहावं. तसं आपला हिंदू धर्माप्रमाणे आपण साजरा करत असतो, पण शिवरात्री ही समध्यात महान असल्या कारणाने समध्यांनी आपल्याला नाशिककरांनी जरूर इथं भेट द्यावं. हर हर महादेव. या निसर्गरम्य परिसरात असंख्य मोरांसह विविध पक्ष्यांचा वावर आणि पवित्र संगम स्थानामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व लाभले. तर अभूतपूर्व आध्यात्मिक शांततेची अनुभूती देणारे अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर सध्या भाविकांचे मोठे श्रद्धास्थान ठरत आहे.